3 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीचे कारण पुढे करीत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे। ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याने हे राज्य शासनाचे अपयश आहे। गेल्या वर्षभरात पेपरफुटीची 5 प्रकरणे झाली आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे आणि खरोखर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का हे जाहीर करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले। दरम्यान सर्वच प्रकरणात नाशिकचेच कनेक्शन कसे काय येते असा सवाल करून केंद्रीय परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणेच राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी देखील प्रधान यांनी केली आहे। देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती। महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे। 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे। परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे NTAने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे। NTAच्या या निर्णयाचा मनोज प्रधान यांनी चांगला समाचार घेतला। धक्कादायक प्रकार या देशामध्ये घडला। पहिल्यांदा नीट या परीक्षेचा पुनर्एक्झाम होणार असं काल NTAने सांगितलं। 22,70,741 लोकांनी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि खऱ्या अर्थाने जे इमोशनल स्ट्रेस काल त्यांना झाला की एकदा परीक्षा झाली की ते पुस्तकं बाजूला पडतात आणि 2-3 वर्षाची मेहनत कुठेतरी संपते असा एक विश्वास लोकांच्या मनात येतो। त्याला धक्का देण्याचं काम काल झालं। पालक आणि विद्यार्थी इमोशनल स्ट्रेस खाली जात आहेत। आता पुन्हा एकदा परीक्षा कशी द्यायची, कधी द्यायची हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत। ही सोपी गोष्ट नाही आहे। म्हणजे 5,541 सेंटर्समध्ये 141 सिटीजमध्ये आणि भारताच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली। जर NTAला ही परीक्षा प्रॉपरली घेता येत नसतील आणि 2012 नंतर जर त्यांनी ते सेंट्रलाइज केलेलं असेल तर राष्ट्रवादीची ही मागणी आहे की पुन्हा एकदा पहिल्यासारखं राज्यस्तरीय एक्झाम घ्यावी आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची नीट घ्यावी, राजस्थाननी राजस्थानची नीट घ्यावी, अशा प्रकारे डिसेंट्रलाइज करा। दुसरं, या महाराष्ट्रात नोव्हेंबरनंतर आता 5व्यांदा पेपर फुटलेले आहेत, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। माझं मुख्यमंत्र्यांना एक मी छोटा माणूस आहे त्यांना विचारायला, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ते जेव्हा अपोजिशनमध्ये होते आणि अशा प्रकारचं काही झालं असतं तर त्यांनी काय मागणी केली असती, हा विचार करून त्यांनी पुढची पावलं घ्यावी। त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांचं टिकवावं, पण होम मिनिस्ट्री कोणाला तरी दुसऱ्याला द्यावी, जेणेकरून न्यायव्यवस्थेवर कोणाचं तरी लक्ष प्रामुख्याने ठेवलं जाईल। कुठेतरी साहेब नीट परीक्षेचा किंवा इतर गोष्टीचा जो कोणी मुख्य आरोपी असेल तो नाशिकच्या दिशेने येतो। नाशिक हे शहर जास्ती चर्चेमध्ये आलं। नाशिक हे आत्तापर्यंत वेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होतं। नाशिक आता तुम्ही गेले 60 महिने बघितलं तो तपोवनवरनं सुरुवात केली, भोंदू बाबांवरनं गेली, TCSचा विषय आला, मध्ये का चांगल्या पंचतारांकित हॉटेलमधल्या क्लिप्सचा आला आणि आता शेवटचं म्हणजे पेपरफुटीचा आला। नाशिकवर लक्ष द्यायला पाहिजे। पालकमंत्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत, त्यांना बाजूला करून कोणाला तरी द्यायला पाहिजे। जसं बीडमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा पालकमंत्री बदलले गेले आणि अजित पवारांसारखा खंबीर असं नेतृत्व परत पालकमंत्री म्हणून लाभलं, तसं महाजन साहेबांना बाजूला करून कोणतरी स्ट्रॉंग पालकमंत्री नाशिकला द्यायला पाहिजे आणि सगळ्या न्याय आणि व्यवस्थेकडे लक्ष दिलं जाईल। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।